नमस्कार. भारत सरकारच्या अर्थ विभागाने कालच विविध प्रकारच्या इन्कम टॅक्स बाबत संसदेमध्ये मांडणी केली. तसेच आर्थिक धोरण भारताचं कशा प्रकारचं असावं याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि नवीन आर्थिक धोरणानुसार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये भरपूर बदल झाले आहेत आणि जे कर्मचारी खास करून इन्कम टॅक्स भरत होते त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होऊन आपल्या सर्वांचा चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आमच्या याच्या व्हिडिओला बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स स्लॅब नवीन धोरणानुसार कशा प्रकारे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. प्रथमतः केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2025 मध्ये भारत सरकारने नवीन कर प्रणाली अंतर्गत उत्पन्न करामध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. या बदलामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना म्हणजे मिडल क्लास जे इन्कम टॅक्स भरत असतात त्या सर्व करदात्यांना दिलासा मिळेल व देशातील उपभोग वाढेल अशी अपेक्षा आहे. नवीन कर स्लॅब जो आहे 2025 मध्ये उत्पन्न बघा, उत्पन्न श्रेणी रुपयामध्ये आहेत आणि कर दर किती आहेत ते बघूया. 0 ते 4 लाखापर्यंत जे उत्पन्न असणाऱ्या लोकांना ज्यांचं ज्या करदाते आहेत किंवा खास करून जे उत्पन्नधारक आहेत किंवा जे नोकरदार आहेत, काय कोणी पण उत्पन्नधारक असेल भारतातील 0 पासून ते 4 लाख रुपयापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरायचा नाही, तो 0 आहे. 4 लाख 1 रुपया ते 8 लाखापर्यंत 5% रक्कम भरायची, म्हणजे 5% फक्त करदाता आपण कर भरू शकतो, इन्कम टॅक्स भरू शकतो. 8 लाख 1 रुपया ते 12 लाखापर्यंत 10% आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा आहे आपल्या उत्पन्नाच्या. 12 लाख 1 ते 16 लाखपर्यंत 15% आहेत. त्यानंतर 16 लाख 1 रुपया ते 20 लाखापर्यंत 20% आहेत. 20 लाख 1 रुपया ते 24 लाखापर्यंत 25%. 24 लाख 1 रुपया ते पेक्षा जास्त त्यांना 30% रक्कम आपल्याला भरायची आहेत. अशा प्रकारे इन्कम टॅक्स हा नवीन स्लॅब आहेत, ज्यामध्ये आपलं उत्पन्न अगर 4 लाख रुपये असेल तर आपण 0% रक्कम भरू शकता, इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही. 4 लाख ते 8 लाखापर्यंत आपण 5% रक्कम भरू शकता, म्हणजे 5% इन्कम टॅक्स भरू शकता. 8 लाख ते 12 लाखापर्यंत 10% रक्कम भरू शकता इन्कम टॅक्सची. 12 लाख ते 16 लाखापर्यंत 15% इन्कम टॅक्स भरायचा आहे. 16 लाख ते 20 लाखापर्यंत 20%, 20 लाख ते 24 लाखापर्यंत 25% आणि 24 लाख ते त्यापुढे जी रक्कम असेल आपलं उत्पन्न असेल तर त्याला 30% रक्कम आपल्याला इन्कम टॅक्ससाठी भरायची आहे. या बदलानुसार 12 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. तसेच मानक वजावट स्टँडर्ड डिडक्शन त्याला म्हणतात 75,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले असून ज्यामुळे 12,75,000 रुपये उत्पन्नाचे करमुक्त असतील. म्हणजे बघा, ज्याचा जो मानक वजावट आहे स्टँडर्ड डिडक्शन जे आहेत 75,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले, ज्यामुळे 12,75,000 रुपयापर्यंत जे उत्पन्न असेल त्या लोकांना उत्पन्न असेल ते करमुक्त असतील. मागील आणि नवीन कर स्लॅबची आपण आता जरा तुलना करूया. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कर दर हा पर्सेंटेजमध्ये आहे, जुना स्लॅब रुपयामध्ये आहे आणि नवीन स्लॅब रुपयामध्ये आहे. आता 0 रुपयात 0 ते 3 लाखापर्यंत जुना स्लॅब होता, आता 0 ते 4 लाखापर्यंत नवीन स्लॅब आला. 5% जो इन्कम टॅक्स भरतो आपण जुना स्लॅबमध्ये 3 लाखापासून तर 7 लाखापर्यंत 5% इन्कम टॅक्स भरत होतो. आता नवीन स्लॅबनुसार आपल्याला 4 लाख ते 8 लाखापर्यंत भरण्यात येणार आहे, म्हणजे 1 लाख रुपयाची आपली वाढ झालेली आहे आणि तो आपल्याला फायदा होणार आहे. 10% इन्कम टॅक्स कुठे भरत होतो आपण जुन्या काळामध्ये 7 लाख ते 10 लाखापर्यंत, आता त्याचीच 8 लाख ते 12 लाखापर्यंत झाले. पुढे एक इन्कम टॅक्स आहे 15%. 15% जुना स्लॅबनुसार 10 लाख ते 12 लाखापर्यंत 15% भरत होतो, आता नवीन स्लॅबनुसार 12 लाख ते 16 लाखापर्यंत आपण भरणार आहोत 15%. पुढे 12 लाख ते 15 लाखापर्यंत 20% आपण इन्कम टॅक्स भरत होतो, आता 16 लाख ते 20 लाखापर्यंत आता आपण भरणार आहोत. 25% आहेत. जुना स्लॅब लागू नव्हता, परंतु आता नवीन स्लॅबनुसार 20 लाख ते 24 लाखापर्यंत भरू शकतो 25%. आणि 30% रक्कम जी आहेत 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे आणि 24 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे, म्हणजे पहिला 15 लाख रुपये उत्पन्न असेल तर त्याला त्यापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना 30% इन्कम टॅक्स भरावा लागत असे, परंतु आता नवीन स्लॅबनुसार 24 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनाच फक्त ही इन्कम टॅक्सचं नवीन स्लॅबनुसार 30% रक्कम भरायची आहे. या बदलामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना अधिक बचत होईल आणि त्यांच्या खर्चाच्या क्षमतेत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. सरकारला नवीन चालना द्यायची आहेत प्रत्येक इन्कम टॅक्स धारकाला. आणि भारताचे नवीन कायदे आयकर धोरणानुसार करदात्यांच्या विविध प्रकारच्या मध्यमवर्गीयांना खूप फायदा होणार आहे. आपण स्लॅब सर्वांनी बघितलं आहे, आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. स्लॅब आपल्याला माहीत नसेल तर आपण कृपया नोंद करून घ्यायची, लिहून घ्यायचं आहे.
नवीन कर धोरणातील मुख्य मुद्दे म्हणजे काय? कर उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहेत. पूर्वी 3 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होते, आता ती 4 लाखापर्यंत वाढवण्यात आले. स्टँडर्ड डिडक्शन जे वाढवले आहेत, पूर्वी 50,000पर्यंत होते, आता 75,000पर्यंत वाढवण्यात आले. सरचार्जमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स धारकांना सर्वात आनंदाची गोष्ट आहे ती सरचार्जमध्ये सवलत देण्यात आली. उच्च उत्पन्न गटातील 5 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींवरील सरचार्ज 37% वरून 25% करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न एकदम 5 कोटींपेक्षा जास्त आहे, बिझनेसमॅन वगैरे आहेत, त्यांच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक, करदात्यांना जुन्या नवीन कर प्रणालीपैकी कोणतीही निवड करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. आपण हा स्लॅब बघितला आहे. तर सर्व करदात्यांना आणि खास करून नवीन कर धोरणाचा फायदा आपल्या सर्व मध्यमवर्गीयांसाठी बचतीचा होईल. नवीन कर स्लॅबमुळे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा भेटणार आहे, गुंतवणूक प्रोत्साहन भेटणार आहे, खर्च वाढणीला चालना भेटणार आहे. तर अशा प्रकारचा हा जुना आणि नवीन स्लॅब आहेत. नवीन कर स्लॅबनुसार आपल्या सर्वांना खूप चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व नवीन शैक्षणिक तसेच नोकरीविषयक तसेच नवीन जीवनामध्ये मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी तसेच आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या संधी शोधण्यासाठी, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, नोकरीच्या संधी असू द्या किंवा विविध प्रकारच्या कोणत्याही AIच्या संधी असू द्या, त्या सर्व संधी आपल्याला बघण्यासाठी, शेतीविषयक सर्व माहिती बघण्यासाठी, शेतीविषयक नवीन प्रकारच्या योजनांसाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.